या सीमा भागातील बेळगाव, निप्पाणी, बिदर भालकी, खानापूर ग्रामीण या भागातून 101 पत्र आम्ही केंद्रीय गृहमंत्र्याला पाठवत आहोत। त्याचं कारण असं आहे की गेल्या महिन्याभरापूर्वी कर्नाटक सरकारनं एक कायदा पारित केला आणि या भागातील कन्नड सक्ती दौरा सुरू केली। या माध्यमातून येथील आस्थापनावरचे जे फलक असतील किंवा कारखान्याचे फलक असतील ते 60% कन्नड व्हावेत आणि उर्वरित 40% हे इतर भाषिकांसाठी म्हणून कर्नाटक सरकारचा खटाटोप चालू आहे। हा भाग 1956 पासून वादग्रस्त असून महाराष्ट्र सरकारनं 2004 साली या भूभागासाठी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केलेला आहे। असं असताना जैसे ती परिस्थिती कर्नाटक सरकारनं ठेवायची आहे आणि आपला हक्क दाखवण्यासाठी म्हणून कर्नाटक सरकार येथील कन्नड सक्ती जोमानं सुरू करत आहे। यासाठी 2022 साली ज्या माध्यमातून केंद्राचे गृहमंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांना बोलवून या भागात शांतता नांदावी म्हणून एक बैठक घेतली होती। त्यानंतर त्यांनी प्रत्येक दोन्ही राज्याचे 3 असे मंत्री नेमले, समन्वयक मंत्री म्हणून। त्यांची एक बैठक झाली, पण त्यानंतर बैठक झाली नाही आणि या भूभागावर जैसे ती परिस्थिती ठेवावी व केंद्रानं एक निरीक्षक नेमावा यासाठी आम्ही या सीमा भागातील विविध गावातून 101 पत्र केंद्रीय गृहमंत्र्यांना रजिस्टर पाठवत आहोत, जेणेकरून त्याची पोचपावती आम्हाला सर्वांना यावी। तसंच 2004 साली महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात जो खटला दाखल केलेला आहे त्या खटल्याच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील यांनी सुद्धा याची दखल घेऊन दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री व त्यांची जी 3 मंत्र्यांची समन्वयक कमिटी नेमलेली आहे त्यांची एक बैठक बोलवून सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर हा प्रश्न सोडवता येईल का यासाठीही प्रयत्न करावेत अशी आमच्या पत्राच्याद्वारे आमची सर्वांची मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।